ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. 31च्या पृष्ठभूमीवर वाहनांची तपासणी. जिल्ह्यात अनेक ठिकाणी 31 निमित्ताने वेगवेगळे बेत आतापासूनच आखले जात आहेत. अनेक मद्यपी त्यांच्या नियोजनाप्रमाणे बेत आखत असताना मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रण घालण्याकरिता 29 डिसेंबरपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 31 निमित्ताने कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी 13ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खबरदारी संदर्भात सूचना दिल्या आहेत. यानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या 4 चाकी दुचाकी वाहनांची तपासणी करून अवैध दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक जण मद्य सेवन करून वाहने चालवितात, त्यामुळे प्राणांकित अपघाताच्या घटना घडतात. यासाठी प्रत्येक वाहनांची तपासणी करून चालकांची ब्रीथ अनालायझरद्वारे 29 डिसेंबरपासून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे रस्त्यावर पेट्रोलिंग, रात्रीची गस्त व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष उत्साहात साजरे केले जात असताना कोठेही अनुचित घटना घडू नये याबाबत ठाणेदारांना सतर्क राहण्याच्या सूचना जी श्रीधर यांनी दिल्या आहेत. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. एकीकडे नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले जात असताना काही ठिकाणी मद्यपी हुल्लडबाजी करतात. त्यातूनच कधीकधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिला आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.